नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपण आपापल्या शहरांमध्ये असतो, गावांमध्ये असतो आणि बहुतांश वेळा आपल्याला काही प्रश्न इतके डोळ्यासमोर येतात की त्यांची दाहकता, गांभीर्य आपल्यासमोर निघून जातं. ज्याप्रमाणे आता एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली काय आणि वर्षाला काही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली काय, आपल्याला आता ते पडेन असं झालेलं आहे. ती बातमी आपल्यासाठी आता पेपरवरती असेल तर सिंगल कॉलम टीव्हीवरती एखाद दुसऱ्या बातम्या बघितल्या की तेवढ्यापुरता दुःख सुद्धा वाटतं की नाही, असा प्रश्न आहे. त्याचं कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी दुर्दैवी परिस्थिती, आपल्याच अर्थानं दुर्दैवी परिस्थिती आपण ओढवून घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे जीवनाच्या अशा कंगोऱ्यांना स्पर्श करणारे, लोकांच्या गरजेचे असणारे प्रश्न इतके सारखे समोर येऊ लागलेले आहेत की आता सत्ताधारी आणि सर्वसामान्य सुद्धा त्या प्रश्नांच्या दाहकतेपासून वंचित व्हायला लागलेले. आणि अशाच प्रकारचा एक मुद्दा म्हणजे आज मुंबईत आलेला शेतकऱ्यांचा मोर्चा. दरवेळी हे मोर्चे येतात, दर अधिवेशनामध्ये नागपूर असेल नाहीतर मुंबईमध्ये असतील, दरवेळी त्यांच्या नेहमीच्या मागण्या आहेत, पण त्याची दाद लागत नाही. मग कधी लॉंग मार्च काढावा लागतो, कधी आत्मदहन आंदोलन करावं लागतं, कधी उपोषणाला बसावं लागतं, पण तेच मुद्दे किती वेळा अशाच प्रकारे समोर येणार आहेत. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी किती काळ लढायचं त्याच मागण्यांसाठी आणि किती काळ मरायचं, हा मुद्दा आपण आज चर्चेला घेणार आहोत. शेतकऱ्यांची बाजू आपल्याला ऐकून घ्यायची. आणि आजचे शेतकरी वेगळे आहेत. मुंबईमध्ये मागचा लॉंग मार्च आणि आजचा हा आलेला आंदोलकांचा मोर्चा हा सधन जास्त मोठी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या तर आहेतच, पण त्याशिवाय आदिवासी, मूल निवासी, शेतमजूर आणि अन्य असे कृषक कामगार असणाऱ्या मंडळींचा हा मोर्चा मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्यांच्या मागण्या सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या आहेत, काही तर छोट्या मागण्या आहेत, आतापर्यंत त्या पूर्ण सुद्धा व्हायला हव्या होत्या. हे सगळे मुद्दे घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील प्रतिभा शिंदे, मोर्चाच्या संयोजक, ज्यांनी आज हा सगळा मोर्चा आयोजित केला होता आणि आज मंत्रालयावर, विधिमंडळावर धडक दिली. जयंत पाटील, शेकापचे आमदार आपल्यासोबत असतील. निशा सावरा, भाजपची भूमिका लावून धरतील. शरद चव्हाण माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत, वनवासी कल्याण आश्रमाचे ते संयोजक आहेत. आणि आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. मी सगळ्यात पहिल्यांदा भाजपच्या निशा सावरांपासून सुरुवात करेन. निशाजी, हा काही पहिला मोर्चा नाहीये. यापूर्वी सुद्धा किसान लॉंग मार्च आला होता, नाशिकवरनं उत्तर महाराष्ट्रातून चालत मुंबईत आला होता, मोठा मोर्चा झाला होता. त्यावेळी सुद्धा याच जमीन पट्ट्याच्या मागण्या होत्या, याच आम्हाला रेशन कार्ड, अगदी छोट्या मागण्या होत्या. त्याच्यासाठी त्यांना मोर्चा पण काढावा लागू नये, त्यांना लोकांना काही 100 किलोमीटर अंतर चालून यावं लागलं मुंबईला. आज परत मोर्चा निघतोय. हे दरवेळी मोर्चे काढावे का लागतायत? असं आहे बघा की जो पहिला मोर्चा किसान सभेचा होता, महाराष्ट्राच्या किसान सभेचा पहिला मोर्चा ऑक्टोबर 16 मध्ये निघालेला होता. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्री फडणवीस सरकारने 7 ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन या संपूर्ण मागण्यांसंदर्भात आढावा घेतला होता आणि त्या संदर्भात संपूर्णपणे निर्देश दिले गेले होते या मागण्या पूर्ततेच्या संदर्भात. त्यामुळे या मागण्यांच्या बाबतीमध्ये जे आता तुम्ही ज्या सगळ्या मागण्यांचा उल्लेख केलाय, त्या बाबतीमध्ये सरकार पूर्णतः, महाराष्ट्र राज्याचं सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ पूर्णतः सकारात्मकच आहे आणि पूर्णपणे या मागण्यांचा विचार करून जो वंचित वर्ग आहे त्या वंचित वर्गाच्या पूर्ण मागण्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भामध्ये निर्णय झालेले आहेत आणि काही कालावधीमध्ये ह्या मागण्या पूर्ण होणार, डिसेंबर अखेरपर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार असे आश्वासन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला आहे. तर सरकार तर पूर्णपणे सकारात्मक आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की जे आपले आदिवासी बांधव आहेत किंवा एकूणच आंदोलक आहेत किंवा मोर्चेकरी आहेत, तर त्यांनी या सरकारच्या सकारात्मकतेचं थोडंसं हे करावं, थोडासा एक विश्वास ठेवावा त्याच्यावरती. आणि सरकार पूर्णपणे सकारात्मक असल्यामुळे या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, मी जयंत पाटील यांच्याकडे जातो. निशा सावरा आज पहिल्यांदाच आमच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. माझा विशेषमध्ये यापूर्वी भाजपचे अनेक प्रवक्ते येऊन गेलेले. निशा सावराजी आज पहिल्यांदा या निमित्तानं शेतकरी, आदिवासींची भूमिका त्या मांडतायत. मी जयंत पाटलांकडे जातो. जयंत पाटीलजी, निशा सावरांनी वेळोवेळी शब्द वापरला सकारात्मक आहे. जयंत पाटीलजी, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जवळ पाहिलं, आता भाजपचंही पाहताय आणि कोणतेही सरकार असो त्याची ही एक भूमिका असते की आम्ही सकारात्मक आहोत, आश्वासनं त्याच्यात आम्ही सकारात्मक आहोत. एकदा सकारात्मक म्हटलं की पहिल्यांदा संघर्षाचा मुद्दाच राहत नाही की आम्ही तुमच्या बाजूचेच आहोत. खरंच या सकारात्मक शब्दाचा काही अर्थ उरलाय का हो या सरकारसाठी? अजिबात उरला नाहीये. विशेषतः या सरकारनं जेव्हा हे लॉंग मार्च आला, कॉम्रेड ढवळे आहेत, डॉक्टर नवले आहेत,
आणि सर्व नेते मंडळी त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि जवळजवळ 5 तास माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. पहिल्यांदा माझा मुद्दा आहे की ज्या गोष्टीला एकही रुपया खर्च नाही, एक्झॅक्टली सरकारला कुठली लॅबिलिटी नाही हो. की वन जमीन आदिवासींच्या नावावर करा, ती पण गोष्ट आपण करू शकलो नाही. चर्चा झाल्यानंतर आम्ही एक मीच मुद्दा मांडला की ही सर्व आश्वासनं दोन्ही सभागृहाच्या पटलावर ठेवली गेली पाहिजेत. कारण त्यावेळेला अधिवेशन सुरू होतं. खाली मुख्यमंत्र्यांनी ते पटलावर ठेवलं आणि वरच्या सभागृहाचे नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी ठेवलं होतं. आज त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. माझी पहिली मागणी आहे या निमित्तानं की पुन्हा एकदा या ठिकाणी जी आदिवासींना यावं लागलेलं आहे, मी प्रतिभा शिंदेचं अभिनंदन करीन. आणि या लॉंग मार्च मध्ये 200 किलोमीटर चालत त्यावेळेला आदिवासी आणि काही शेतकरी आले, त्यांच्या तोंडाला आज पानं पुसण्याचं काम साम्राज्य सरकारने केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वन जमीन जी आदिवासींच्या ताब्यात आहे. बरं, मागच्या मी जयंत पाटीलजी तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण तिथे प्रतिभा शिंदे, जयंत पाटील मी थोडंसं थांबवतोय भाई, कारण प्रतिभा शिंदे आयोजक या संदर्भात बोलतायत. आपण त्यांची भूमिका ऐकून घेऊ. लेखी मिळाल्यानंतर मग जास्त आम्ही सांगू शकू की आमच्या मागण्या मान्य झाल्या की नाही. मध्ये जे वन जमीनधारक आहेत, सरकारनं 6 महिन्यामध्ये जे काम केलं ते 2,31,000 दाव्यांपैकी 33,000 दाव्यांचा निपटारा केला आणि बाकीचे जे दावे आहेत ते 6 महिन्यामध्ये ज्यांनी. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू करायचा आणि ज्याच्याकडे भौतिक पुरावे आहेत, म्हणजे प्रत्यक्ष तो जमीन कसतो आहे, त्याने बंदिस्ती केलेली आहे, अशा पुराव्यावरती पण त्याला जमीन द्यायची. कुठल्याही दावेदाराला 1 एकरपेक्षा कमी जमीन द्यायची नाही आणि जास्तीत जास्त त्याच्या ताब्यात असेल तेवढी जमीन द्यायची, हे त्यांनी आता तत्वता मान्य केलेलं आहे. दुसरी आमची जी मागणी होती की दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही पिकाची नुकसान भरपाई देतात पण आम्हाला देत नाही कारण आमचे दावे मान्य केलेला आहे. तिसरी जी मागणी आमची या संदर्भामधली होती, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 2 रुपये 3 रुपये किलो धान्य सर्व रेशन कार्ड धारकांना दिलं पाहिजे. ही तिसरी मागणी त्यांनी आमची आता मान्य केलेली आहे. चौथी मागणी जी आमची आता होती ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये न्यायिक व्यवस्था करा. ते म्हणतात त्याच्यासाठी आम्हाला ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घ्यावा लागेल आणि ती मागणी काही तशी फारशी पुढे गेलेली नाही. पण त्यांनी ते त्याच्यामध्ये लेखी देत आहेत की MSP प्रमाणे जर गुन्हे पोलीस नोंदवून घेत नसतील तर आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू, हे आता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण मग मोर्चाचं आता पुढे काय, म्हणजे तुम्ही इथे आलात भेटलात, आता पुढे काय करणार? नाही, आता त्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्फरन्सवरती घेतलेलं होतं आणि त्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या दाव्यांची, कारण शेवटी असं वन दाव्यांची प्रक्रिया ही TLC पर्यंतच मर्यादित आहे, म्हणजे जिल्हाधिकारी कचेरीपर्यंत मर्यादित आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन त्यांनी आणि राज्य नियंत्रण कमिटी पण त्यांना तसा निर्देश देत नाही. त्यामुळे कार्यवाही तिथेच होईल. आम्ही या 3 महिन्यामध्ये त्यांना प्रतिभा शिंदे यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो. त्यांनी ज्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला त्या आता पुन्हा त्यांनी मांडून दाखवलेल्या आहेत आणि त्यांचा मुख्य मुद्दा होता की लिखित स्वरूपात मिळत नाही. मी पुन्हा एकदा भाई तुमच्याकडे येतो. जयंत पाटीलजी, या आंदोलकांची मागच्या वेळी पण मागणी होती आणि आता पण आहे, आश्वासनं मिळतात आणि सावरा जसं म्हणाले तशा सकारात्मक भूमिका मांडली जाते पण लिखित आश्वासन दिलं जात नाही. तुम्ही म्हटलं तसं पटलावर त्या मागण्या ठेवल्या जात नाही की आम्ही त्या मान्य करतोय. भाई नाही, लेखी आश्वासन गेल्या खेपेला दिली, मुख्यमंत्र्यांची सही होती सुद्धा. आणि एवढंच नाहीये तर सरकारच्या वतीने चीफ सेक्रेटरीने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि याचा फॉलो कॉम्रेड गावित आमदार आणि मी स्वतः करतोय. अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही प्रगती झालेली दिसत नाहीये आणि म्हणून मला वाटतं की लेखी आश्वासन याची कारवाई झाली पाहिजे आणि ताबडतोब आदेश निघाले पाहिजेत, तरच खरं आजच्या मोर्चाला न्याय मिळेल असं मला वाटतं. ठीक आहे, मी इथे स्टुडिओमध्ये येतो आणि त्यानंतर मला सगळे मुद्दे घेऊन मी पुन्हा सावरा
ताईंकडे जाईन. अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. अभय देशपांडेजी, तुम्ही हे दोन्ही मोर्चे आतापर्यंतचे कव्हर केलेत आणि बघताय सगळी स्थिती. यातल्या काही मागण्या मगाशी भाई सुद्धा म्हणाले, जयंत पाटील, फारच साध्या सुध्या मागण्या, त्याही पूर्ण होत नाहीयेत. या मागण्यांसाठी काय एवढं सरकार इतकं आटापिटा करायला लावतंय? नाही, मला वाटतं ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला की छोट्या छोट्या मागण्या, तर गिरीश महाजन बोलतायत, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. कंटेस्ट मोर्चे सोबत त्यांची बैठक या ठिकाणी झाली. बैठकीमध्ये चीफ सेक्रेटरी होते, सर्व प्रधान सचिव खात्याचे, संबंधित खात्याचे होते, मग त्यात महसूल खातं होतं, वन खातं होतं, आदिवासी खातं होतं आणि प्रत्येक जिल्हा की ज्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे वनजमिनीचा, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांना त्या ठिकाणी कनेक्ट केलेलं होतं, कॉन्फरन्सवर त्यांनाही घेण्यात आलेलं होतं आणि या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन या ठिकाणी काय परिस्थिती आहे वनजमिनीच्या बाबतीत, कुणाला त्या ठिकाणी उतारे मिळालेले आहेत, कुठल्या प्रकरणाचा निपटारा झालेला आहे, किती शिल्लक आहेत, ही सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि या चर्चेनंतर ज्या ज्या काही अडचणी होत्या, ते खरं आहे की 6 महिन्यानंतर मोर्चा निघाल्यानंतर ज्या गतीने या ठिकाणी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या आणि मग त्याचा निपटारा सर्व प्रधान सचिवांना सोबत घेऊन, मंत्र्यांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि आता सक्त सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मला वाटतं की आता अतिशय गतीने ही सर्व कामाचं त्या ठिकाणी मार्गी लागतील, त्यांचा निपटारा त्या ठिकाणी होईल आणि निश्चित आदिवासी बांधवांना आमचा त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. आणि यानंतर पुन्हा 3 महिन्याने या सर्व कामाचा आढावा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहे. आजपासून 3 महिन्यानंतर किती कामाचा निपटारा झाला, किती उतारे आदिवासींना त्या ठिकाणी मिळालेत, किती जमिनीचे त्यांना त्या ठिकाणी हक्क मिळालेले आहेत, या संदर्भामध्ये पुन्हा बैठक होऊन त्या ठिकाणी सर्व आढावा घेतला जाईल. मला वाटतं त्यामुळे सर्व जे प्रतिनिधी आले होते प्रतिभाताईंबरोबर, त्यांचं सर्वांचं समाधान या ठिकाणी झालेलं आहे. संध्याकाळपर्यंत वापस घेतला निश्चित आता लेखी स्वरूपामध्ये त्यांनी त्या सगळे झाले ते मिनिट्स लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. 1 तासाभरामध्ये ती सगळी कारवाई होईल आणि त्यानंतर अजिबात नाही. आदिवासी बांधव आहेत ते सगळे त्यांच्या भाड्याने, त्यांच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःचं रेशन सुद्धा त्या ठिकाणी घेऊन, तांदूळ डाळ सुद्धा त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. भाड्यासाठी सुद्धा त्यांनी आधी वर्गणी जमा केलेली आहेत असं प्रतिभाताई मला म्हणालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी फक्त सांगितलं की आम्हाला एखादी एक्स्ट्रा रेल्वे गाडी 10,000 10,000च्या जवळपास सगळे आदिवासी बांधव त्या ठिकाणी आहेत, फक्त एक रेल्वेची व्यवस्था करा, तिकीट आम्ही काढू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फक्त तेवढी विनंती आम्ही रेल्वे खात्याला त्या ठिकाणी केली आहे आणि तशी ती व्यवस्था करतायत. तर हे होते भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन. त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत की जवळपास या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि चर्चेचे मिनिट्स आम्ही देणार आहोत. चर्चेचे मिनिट्स देणं हा त्यातल्या त्यात लेखी पुरावा म्हणता येईल, पण तरी सुद्धा त्याला मागच्या वेळेसही दिले होते. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर मी अभय देशपांडेंकडे जाणार आहे आणि या सगळ्या मोर्चाचं कदाचित विशेष आपल्याला कळणार नाही, लक्षात येणार नाही. आपण राजू शेट्टींची आंदोलनं बघितली, इतर शेतकरी संघटनांची बघितली, त्यांची जी ताकद असते तशीच माणसांची ताकद असून सुद्धा यांचा मात्र नेहमी अहिंसक मोर्चा असतो. त्याचं एक वेगळं कारण आहे. हे शेतमजूर आहेत, हे वनवासी आहेत, हे आदिवासी आहेत. या मंडळींना आपलं भान असतं आपल्या शक्तीचं आणि ते तशाच प्रकारे वापरत असतात. या शांततामय आंदोलनाला सुद्धा यश मिळत नसेल आणि मग जर का त्यांनी शस्त्र हाती धरलं की तुम्ही त्यांना नक्षलवादी ठरवत असाल तर तो एक वेगळा कंगोर आहे. ब्रेक नंतर काही आणखी मुद्दे सुद्धा पाहत राहा एबीपी माझा. रेशन कार्डच्या आम्हाला रेशन कार्ड मिळावं, आम्हाला साध्या सोयी सुविधा मिळाव्यात, जमीन आमच्याकडे नाही, जमीन मिळावी, वनजमीन आमच्या नावावरती करावीत, ज्याच्यासाठी सरकारला एक पैसा सुद्धा खर्च करायचा नाहीये. याही मागण्या पूर्ण होत नसतील तर या आदिवासींनी, शेतमजुरांनी, शेतकऱ्यांनी किती लढायचं, किती मरायचं हा आपला प्रश्न आहे. त्याच्यावर आपली चर्चा सुरू आहे, कारण हा दुसरा मोर्चा आहे उन्हातानात मुंबईमध्ये येऊन धडकणारा आणि अधिवेशनावरती आपल्या मागण्या मांडणारा. मगाशी आपला मुद्दा पूर्ण करत होते अभय देशपांडे, आपण त्यांच्याकडे जाऊया. अभयजी, नाही, मला वाटतं की मागच्या वेळेस दिलेलं आश्वासन आणि यावेळेसच्या आश्वासनामध्ये फारसा काही फरक नाही आहे. मागच्या वेळेस त्यावेळेस सरकारकडून सांगण्यात आलं होतं की आदिवासींच्या जमिनी वनपट्टे त्यांच्या नावाने करण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत. यावेळेस कायदेशीरच्या ऐवजी काही तांत्रिक अडचणी आहेत असा शब्द वापरलाय. याच्या व्यतिरिक्त मागच्या वेळेसच्या मोर्चाला दिलेले लेखी आश्वासन वगैरे यात काही फारसा फरक नाही. मुख्यतः सरकार सकारात्मक आहे. मगाशी सावराताई म्हणाल्या की सरकार सकारात्मक आहे आणि लोकांनी विश्वास ठेवावा त्याच्यावर. तो विश्वास ठेवूनच मागच्या वेळेस एकाच दिवसात आंदोलन आपलं थांबवून मागे घेऊन सगळे लोक परतले होते आणि आता पण परतायला तयार आहेत. प्रश्न तर असा आहे की या विश्वासाला तुम्ही पात्र ठरताय का? आता स्वतः मंत्र्यांनी कबूल केलं की आमच्याकडून विलंब झालाय.
आता कालबद्ध कार्यक्रम म्हणजे त्याचा काळ ठरवावा लागेल ना, की आता पुढच्या 3 महिन्यांनी तुम्ही फक्त आढावाच घेणार आहात. वनजमिनीच्या जे आहेत पट्टे त्या संदर्भात काही कायदेशीर आहेत, निश्चित तरतुदी आहेत, पण बाकीचे प्रश्न आहेत. म्हणजे याचा उल्लेख केला तुम्ही आता, जुनं रेशन कार्ड, फाटलेलं रेशन कार्ड बदलून द्यावं, ही काय मागणी असू शकते का? या मागणीसाठी रक्ताळलेले पाय घेऊन मंत्रालयापर्यंत यायची गरज का पडते? मला वाटतं की किमान या मागण्या ज्या आहेत, ज्याचा उल्लेख जयंत पाटलांनी मगाशी केला, ज्याचा आर्थिक भार नाही, कुठल्या सरकारला दोषीच पडणार नाही, त्याचा कालावधी तरी ठरवा की पुढच्या महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या भागामध्ये रेशन कार्ड वितरित करू. मला वाटतं की या मागण्या, ज्या मागण्या पुढच्या 2 महिन्यात पूर्ण करू शकता आहात किंवा 3 महिन्यात आता कालावधी ठरवलाय, त्या 3 महिन्यात कुठल्या मागण्या पूर्ण करणार या संदर्भात सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. मी पियुष पाटील आपल्यासोबत लोकसंघर्ष मोर्चाचे जे या आंदोलकांपैकी एक आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी ते आत्ताच आलेले. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी इकडे स्टुडिओमध्ये शरद चव्हाण आहेत, त्यांच्याकडे जाईन आणि त्यानंतर मला पुन्हा जयंत पाटील, निशा सावरांकडे जायचंय. मला शरद चव्हाणजी आपल्याला विचारायचं, आपला वनवासी कल्याण आश्रम, मला कल्पना आहे हा संघाशी संबंधित आहे, तुमचं वनवासी पर्यायाने आदिवासींमध्ये काम चालतं. हा मोर्चा आज येत असताना आणि त्यांच्या या मागण्या ज्या अर्थी पुढे येत आहेत, माझा प्रश्न आपल्याला आहे की तुमची मुख्य राजकीय आर्म असणाऱ्या भाजपपर्यंत तुम्ही हे पुढे का नाही नेऊ शकत? यांचं प्रतिनिधित्व सगळ्यात जास्त प्रभावीपणे खरं तर तुम्ही करू शकता, कारण तुमचे सत्तेधारांशी लागेबांधे आहेत. तुमच्याकडनं काय होत काय नाही? वनवासी आश्रम का नाही दिसत यामध्ये? 15 तारखेला वणवा या नावाने आदिवासींचा एक भव्य मोर्चा झाला आणि आपल्याही चॅनेलमधनं तो प्रदर्शित झालेला होता. याच जवळजवळ मागण्या घेऊन 15 तारखेला 15,000 सर्व आदिवासी बांधव हे मुंबईमध्ये आलेले होते आणि त्याला माननीय विष्णू सावरा आणि माननीय मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळांची भेट घेऊन जवळजवळ आमच्या 35 मागण्या ज्या होत्या त्या 35 मागण्या याचा कशा पद्धतीने सोडवायच्या, त्याच्यामध्ये सर्व मुद्दे आले. म्हणजे जमिनीचा मुद्दा आला, वनवासींचा वन हक्काचा मुद्दा आलेला आहे, त्याचबरोबरीने बोगस आदिवासींचा विषय आलेला आहे. असे छोटे छोटे जे राशन कार्डांपासून जे आपण म्हणतात ते सर्व मुद्दे ऑलरेडी 15 तारखेला, या नोव्हेंबरच्या 15 तारखेला आपण मांडलेले आहेत आणि सर्व प्रकारच्या मागण्या या सरकारने मान्य केलेल्या आहेत. तोच प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे चव्हाणजी, म्हणजे सरकार तुम्हालाही हो हो म्हणतं, यांनाही हो म्हणतं आणि त्या डाव्या संघटनांनी काढलेल्या लॉंग मार्चलाही हो म्हणतं. झालं काय मग? जात कोण विचारणार? वनवासी कल्याण आश्रम म्हणून आज ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या विषयामध्ये आम्ही सातत्याने एक दिवस मोर्चा काढला असं नाही आहे, तर अनेक ठिकाणी आम्ही संघर्ष केलेला आहे, अनेक ठिकाणी प्रश्न सोडवलेले आहेत. आमचे चैत्राम पवार जे आहेत बारीपाड्यामध्ये, त्यांनी प्रत्यक्ष या सर्व याच्यामध्ये 150 गावांना वन अधिकाराचा पट्टा मिळवून दिलेले आहेत. परंतु आमची यामध्ये मागणी अशी आहे की व्यक्तिगत पेक्षाही गावाला सामूहिक जर मिळाला, वनपट्ट्याचा अधिकार मिळाला, वन अधिकार जर मिळाला, अजूनही तर त्यातून याच्यावर शिक्कामोर्तब झालं की सरकारने वनवासी मोर्चाने सुद्धा आंदोलन 2011 मध्ये वन अधिकाराचा कायदा पहिला देशामध्ये करणारं हे सरकार आहे. या सरकारने केलेलं आहे, या सरकारनेच अधिकार दिलेला आहे आणि या सरकारच्या माध्यमातूनच वनवासी कल्याणाच्या माध्यमातून जवळजवळ 350च्या वर गावांमध्ये आपण हे सर्व केलेलं आहे. त्यामध्ये माननीय विष्णू सावरा यांनी पण भरपूर पुढाकार घेतलेला आणि हे आपण सर्व केलेलं आहे. शरद चव्हाणजी, तर मोर्चे काढावे लागले. मला आठवतो की मला पियुष पाटलांकडे तेही तुमच्यासारखेच आंदोलक आहेत, वनवासींची बाजू घेण्यासाठी तेही आपल्यासोबत आहेत, मोर्चा त्यांनी घेतलेला आहे. पियुष पाटीलजी, मुळात आम्हाला सांगा की आंदोलक आणि मंत्र्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे? मगाशी गिरीश महाजन म्हणाले की आम्ही मागण्या मान्य केल्या असून त्याच्या, मी येतो भाई तुमच्याकडे येतो, जयंत पाटीलजी मी तुमच्याकडे येतो. आंदोलकांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर मी तुमच्याकडेच येणार आहे. पियुष पाटीलजी, मला सांगा, सरकारकडनं तुम्हाला लिखित आश्वासन हवं होतं, ते आज मिळालंय का? आजची खरी परिस्थिती आमच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांनी सविस्तर चर्चा करून आता जो काय निर्णय असेल तो आमच्या सर्वांसमोर तो सांगितला जाईल. पण मुळात इतका उशीर वास्तविक व्हायलाच पाहिजे नव्हता. आतापर्यंत अनेक आदिवासी शेतकरी दलित शेतमजूर हे यापासून वंचित राहिले, ते या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे. बरोबर आहे पियुष, तोच मुद्दा लावून धरायचा प्रयत्न करतो. मी जयंत पाटलांकडे जातो. जयंत पाटीलजी, तुम्ही मगाचा मुद्दा पूर्ण करत होता. यांचे वनवासी कल्याण आश्रम भाजप संघाच्याच कुटुंबातला एक आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्यांना प्रतिसाद मिळतोय. मग याचा अर्थ भाजप आपल्या मातृसंस्थेच्या वनवासी आश्रमाच्या मागण्या पूर्ण करतं, मात्र आपल्याशी संबंधित नसलेल्या संघटनांच्या मागण्यांना मात्र वाटण्याच्या अक्षता लावत आहे की काय, असं समोर दिसतंय? बाई,
त्याच्यामध्ये कोणालाच ते काही देत नाहीये. अभय देशपांडेंनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे आणि प्रामुख्यानं मी या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे की 3 महिन्यांनी करणार. जे मार्च महिन्यामध्ये आम्ही मोर्चा काढला, मार्च महिन्याच्या अधिवेशनावर मोर्चा काढला, नंतर पावसाळी अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशनानंतर आज परत आपलं हिवाळी अधिवेशन होत आहे. तर या एवढ्या 8 महिन्यामध्ये काही झालं नाही तर पुढल्या 3 महिन्यात काय होणार. माझा पहिला आक्षेप आहे की 3 महिन्यानंतर आता आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेची. अरे आचारसंहिता झाल्यानंतर सांगणार आता आचारसंहिता लागली म्हणून आम्ही कुठलंही करू शकत नाही, सरकारी निर्णय घेऊ शकत नाहीये. हा प्रामुख्यानं प्रसन्न मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागणार आणि मागाहून कुठलाही हा प्रश्न सुटू शकत नाही. धोरणात्मक निर्णय राज्य शासन त्यानंतर घेऊ शकत नाहीये. आणि म्हणून माझी मागणी आहे की या निमित्तानं ज्या वेळेला या मागण्या आम्ही मांडल्या होत्या, कॉम्रेड ढवळे आमदार कॉम्रेड JP गावित यांनी जी मागणी मांडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड डॉक्टर नवलेनी एक सुंदर केलं होतं. ज्या मागण्या ताबडतोब करता येतील, शासनाचा कुठलाही बोजा पडणार नाही, त्या मागण्यांचं वेगळं निवेदन दिलं. ज्या मागण्यांवर बोजा पडणार आहे त्याचं निवेदन वेगळं दिलं आणि त्या चर्चेमध्ये ठरलं होतं इथे मी तेव्हा मांडली होती याच्यावर कुठलाही बोजा पडत नाहीत. असा बोजा पडत सरकारला निर्णय घ्यायला काय नाहीये. तांत्रिक बाजू काय शासनच ठरवणार तांत्रिक काय करायचा धोरणात्मक निर्णय घेताना. जर प्रशासनाला खरोखर आणि सरकारला खरोखर इच्छा असेल तर एका दिवसात हे होऊ शकतं. आपण निशा सावरांना विचारूया, हा निर्णय घेऊ शकतो. निशाजी, भाई जयंत पाटलांनी सुद्धा हे मुद्दे सांगितलेले आहेत. ज्या तुम्हाला मला सांगा, शेतकरी या सगळ्या मंडळींना आपल्या रेशन कार्डसाठी अजून मोर्चे का काढावे लागतात आणि या गोष्टींसाठी आश्वासनं का द्यावी लागतात, ते एक्झिक्यूट का नाही होते. रेशन कार्ड कंपल्सरी आहे. बरं, सगळ्यात आधी तर असं आहे की तुम्ही जसं म्हणालात की वनवासी कल्याण आश्रम सारखी संघटना असेल आणि त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद दिला जातो आणि इतर संघटनांच्या आंदोलनांना किंवा मागण्यांना प्रतिसाद दिला जात नाही, तर असं काही नाहीये. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की जो पहिला मोर्चा निघाला होता किसान सभेचा म्हणा किंवा आजचा लोकसंघर्ष मोर्चा असेल, तर या 3ही मोर्चांच्या मागण्यांना सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री महोदयांशी झालेली आहे. आता काही तासापूर्वी आजच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या ज्या नेत्या आहेत प्रतिभाताई, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या मागण्या मान्य केल्यात आणि ज्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्या काही पुढच्या 3 महिन्यांच्या आतमध्ये त्या पूर्ण करण्याचं आश्वासन आहे. निशाजी, असं काय करताय निशाजी? तुम्ही मगाशी पण हे सांगितलं, मुद्दा जयंत पाटलांनी तुम्हाला आठवण करून दिलेली आणि अभय देशपांडे पण म्हणाले याच मागण्यांसाठी 6 महिन्यापूर्वी मोर्चा आला होता, मुंबईत आला होता, नाशिकवरनं निघाला होता, काही शेकडो किलोमीटरची पायपीट केली होती, तेव्हा तुम्ही हे आश्वासनं दिलेली आहेत. आता नवीन काय आश्वासनं देताय तुम्ही? आतापर्यंत अंमलबजावणी झाला पाहिजे होती. निशाजी, बरं ऐकून घ्या तुम्ही अंमलबजावणी पूर्णपणे पहिल्यापासून मागण्या ज्या केलेल्या त्याची चालू झालेली आहे. अंमलबजावणी जे बाकी काही यांची राहिलेली आहे ती काय राहिली आहे तर काही टेक्निकल अडचणींमुळे राहिलेली आहे. या हक्कांच्या बाबतीमध्ये जसं वंचित वर्गाच्या अधिकार आहेत, हक्क आहेत, ते पूर्णपणे त्यांना मिळायलाच पाहिजेत. या सकारात्मक दृष्टीने हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार, माननीय मुख्यमंत्र्यांचं सरकार वाटचाल करत आहे आणि धोरणात्मक निर्णय घेत आहे. पण जे काही टेक्निकल अडचणी आहेत त्याबाबत निर्णय घेताना जसं वंचित वर्गाच्या अधिकारांसाठी या निर्णय घेतले जात आहेत तसे इतरांच्या हक्कावरती गदा येऊ नये यासाठी काटेकोरपणे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी काही टेक्निकल बाबी तपासाव्या लागतात आणि या टेक्निकल बाबींच्या निशाजी, मगाशा प्रश्नामधला शब्द होता सकारात्मक चर्चा, तुमच्या आताच्या प्रतिक्रियेमधला शब्द आहे टेक्निकल बाबी. म्हणजे सकारात्मक तर चर्चा झालेली आहे, मात्र टेक्निकल बाबी महत्वाच्या आहेत आणि या सकारात्मक आणि टेक्निकलच्या वादामध्ये पुन्हा एक मोर्चा होणार आहे एवढं मात्र मला आता दिसायला लागलेलं आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो निशाजी आणि या मुद्द्याबद्दल मी पुन्हा जयंत पाटील भाई आणि अभय देशपांडेंकडे मी जाणार आहे आणि वनवासी कल्याणवाल्यांना पण विचारायचं की आता टेक्निकल मुद्द्यांचं काय करायचं. तुमच्या मागण्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा टेक्निकल मुद्दे येत नाहीत, पण जेव्हा डाव्यांचे मोर्चे निघतात, वनवासी नव्हे डाव्यांचे निघतात, तेव्हा मात्र टेक्निकल अडचणी येतात. ब्रेक नंतर तो मुद्दा पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आहे. ब्रेकच्या पूर्वी भाजपा नेत्या निशा सावरा
यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकारात्मक चर्चेबद्दलची भाषा केली होती आणि आता कार्यक्रम संपेपर्यंत त्यांची भाषा टेक्निकल अडचणीपर्यंत आलेली आहे. कदाचित पुढच्या तिसऱ्या चर्चेमध्ये सध्या तरी शक्य नाही, आता सरकार आल्यावर बघू असं सुद्धा त्या म्हणायला कमी करणार नाही. मी भाई जयंत पाटलांकडे जातो आणि त्यानंतर अभय देशपांडे आणि वनवासी कल्याणच्या शरद चव्हाणांकडे जाईन. भाई, इकडे कार्यक्रमात सुद्धा प्रवक्ते दोनदा भाषा बदलत आहेत, सकारात्मक पासून टेक्निकल अडचणीपर्यंत. नाही, त्या नवीन आहेत, त्यांना एवढं अजून पहिल्यांदाच त्या टीव्हीवर आले आहेत. परंतु या ठिकाणी मी एकच सांगतो की जे निर्णय आहेत, जे निर्णय घ्यायला पाहिजे ती मानसिकता राज्य शासनाकडे आहे की नाही बघण्याची खरी गरज आहे. रेशन कार्डाची मागणी कायद्याने जो रेशनला पात्र आहे ते देण्याचा कायदाच आहे, ते काय नवीन करायचं नाहीये की कोण कोणाला द्यायचं आहे. आणि दुसरी प्रामुख्यानं मागणी आहे की मुंबईमध्ये प्रसन्ना ऐकतोय बोला, फॉरेस्ट मध्ये असलेल्या झोपडीला आपण 1 कोटी रुपये देतोय. एक कोटी रुपये आपण देतो मुंबईमध्ये आपल्याकडे अतिक्रमण केलेल्या जागेवर. त्याला काय आमचा विरोध नाहीये, द्या त्यांना. पण जी पिढ्यानं पिढ्या 100 पिढ्या हे आदिवासी बांधव आज जमीन पिकवतात, ती नावाला करायला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 70 वर्षे आपण करू शकत नाहीये. आणि मग दोन्ही सरकारामध्ये फरक काय नाहीये. हे मागच्या सरकारचीच री ओढतायत आणि तेच उत्तर देतात. याचं आम्हाला दुःख वाटतंय की आदिवासींना जागरूक करण्याचं काम खऱ्या अर्थानं कॉम्रेड गोदूताई परुळेकर यांनी केलेलं आहे. आणि गोदूताई परुळेकर आणि त्यांच्या कॉम्रेड परुळेकर यांनी खऱ्या अर्थानं या भागातल्या सगळ्या आदिवासींना त्यांच्या न्याय हक्कासाठी केलेलं आहे. आणि ती परंपरा घेऊन त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम काही संघटना करतायत आणि आदिवासींमध्ये मतभेद निर्माण करायला मागतायत. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडून वेगळे करतात. हे सगळं चुकीचं आहे. माझं म्हणणं, या सरकारकडनं माझ्या अपेक्षा आहेत की आता 1च महिना राहिलेला आपल्याला निर्णय घ्यायला. या 1 महिन्यामध्ये राज्य शासन काय करणार आहे हे या बाबतीमध्ये आम्ही बघण्याची मी आतुर आहे. ठीक आहे, मी सगळ्यात शेवटी आता सावरांकडे जाणार आहे. आधी मी पहिल्यांदा 2 प्रतिक्रिया इकडे पूर्ण करेन. अभय देशपांडेजी, पहिलाचा मोर्चा झाला, त्याच्यानंतर दुसरा मोर्चा आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही मागण्या पूर्ण करतोय. प्रश्न फक्त या जमीन पट्ट्याच्या किंवा रेशन कार्डाचा नाहीये. मुद्दा असा, एक संपूर्ण शेतकरी राजकारणाचं भारतात काय चाललेलं आहे. आम्हाला वनवासी शेतमजूर आणि गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न हे जास्त शक्तिशाली शेतकरी संघटनांपेक्षा कमी दर्जाचे वाटतात का? आणि जर का दिल्लीमध्ये स्पेशल सेशनसाठी आग्रह होऊन आता मोर्चा निघणार आहे दिल्लीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमच्या अधिवेशनामध्ये स्पेशल अधिवेशन सोडा, अधिवेशनातला 1 दिवस सिरियसली चर्चा का नाही होऊ शकत या प्रश्नावर? शेतीचा मागच्या 5-6 वर्षाचा अनुभव घेतला तर शेती क्षेत्रात जो डिस्ट्रेस आहे त्याचे पडसाद सगळीकडेच उमटताना दिसतात. आता प्रश्न असा आहे की शेतकरी संघटित नाही. मधल्या काळात संघटित झाला आणि आपल्याला माहिती आहे पुणतांब्याचं जे आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर कर्जमाफीच्या निर्णयाला वेग आला. सरकार सकारात्मक आहे, त्यापेक्षा मला हे अजूनही हे मोर्चेकरी, हे फाटकी माणसं, वंचित माणसं ही सकारात्मक आहेत. त्यांना त्याच्यातून राजकीय त्याचा लाभ उठवायचे नसल्यामुळे ते आंदोलन चिघळवून न देता तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा परत जायला तयार झालेत. फक्त तुम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार की नाही एवढाच प्रश्न आहे. भाईंनी लक्षात आणून दिलं की पुढच्या 3 महिन्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. तर त्याच्या आधी धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का? आणि दुसरं कालबद्ध एवढा शब्द नाहीच वापरून चालणार की त्याच्यासाठी निश्चित कालावधी द्या. पुढच्या 2 महिन्यामध्ये या ABCD या मागण्या आम्ही सोडवू. दुसरं असं की या संघटनांच्या मागण्या मान्य होतात आणि त्या संघटनाच्या होत नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही, कारण मागण्या एकच आहेत. तुम्ही कोणालाही श्रेय द्या त्याचं, तुमच्याशी संबंधित संघटनांना द्या किंवा कोणालाही द्या, फक्त प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. आणि ती भूमिका जर सरकारने घेतली, फक्त चर्चेला त्याच दिवशी चर्चा करून आम्ही मोर्चेकऱ्यांची समजूत काढली, हाच विजय समजू नये, तर पुढच्या वेळेस हा मोर्चा काढायची वेळ त्यांच्यावर येणार नाही. त्यावेळेस तुमचा हेतू सफल झाला म्हणता येईल. फक्त आता आम्ही मोर्चा गुंडाळला, याला गुंडाळला म्हणावं लागेल, कारण फक्त तुम्ही दरवेळेस तुमच्यावर विश्वास ठेवून जातात आणि त्यांच्या पदरात जर काहीच पडत नसेल आणि त्यांना परत यावं लागत असेल तर त्याला सरकारचं यश म्हणायचं का हे आता मला वाटतं त्यांनीच ठरवावं. मी शरद चव्हाणांना एक प्रश्न विचारतो. शरद चव्हाणजी, आता दुसरा मोर्चा झालेला आहे, अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, आश्वासनं मिळालेली आहेत सकारात्मक, म्हणजे आमच्या निशा सावराजींची भाषा वापरायची झाली तर सकारात्मक भाषा वापरलेली आहे. तर माझं शरद चव्हाण आपल्याला म्हणणं आहे की आता पुढाकार घेऊन सरकारवरती दबाव करण्यासाठी आणण्यासाठी या सगळ्या शेतकरी संघटना, हे सगळे आदिवासी मोर्चेकरी, या सगळ्यांच्या सोबत एक वनवासी कल्याणचा झेंडा दिसू दे की तुम्ही यांच्यापर्यंत अप्रोच का नाही होत की आपण सगळे एकत्र येऊन दबाव तयार करू. 2 मोर्चांच्या मध्ये
ते एक मधला मोर्चा ज्याचा मी उल्लेख केला वणवा, त्याची नोंद ही इतिहासामध्ये झालेली आहे आणि संबंधित सर्व लोकांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सर्व घटनाक्रमाचा जर विचार करायचा झाला तर मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये जो मोर्चा निघाला तो मोर्चा पहिल्यांदा निघाला शेतकऱ्यांसाठी. म्हणजे मुंबईमध्ये येईपर्यंत पहिली मागणी होती आमचं कर्जमाफी झाले पाहिजे. मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर तो मोर्चा परिवर्तित झाला आदिवासींच्या ह्याच्यामध्ये आणि सरकारबरोबर चर्चा झाली आदिवासींच्या संदर्भात, आदिवासींच्या मागण्यांच्या संदर्भात. आजचा जो मोर्चा आहे तो जागर झालं, नंदुरबार, धुळे सर्व ठिकाणी की आदिवासींच्या मागण्या घेऊन पहिल्यांदा झाला. मुंबईच्या दारापर्यंत मोर्चा आला, त्याचा आदिवासींच्या मागण्या बाजूला राहिल्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या बाजूला राहिल्या. मला एक अभिनंदन करावं वाटतं. आणि पण म्हणजे तुम्ही असं सुचवू पाहताय का की हा मोर्चा भरकटलाय असं तुम्हाला म्हणायचं? नाही, माझं असं म्हणणं नाही. तुम्ही म्हणताय मागण्या वेगळ्या आणि आता मागण्या बदलल्या. वंचित लोकांच्या ह्याच्यामध्ये आवाज उठवणाऱ्या सर्वांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि 15 नोव्हेंबरला जेव्हा मोर्चा निघालेला होता त्याला संबंधित सर्व जे आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, अगदी सरकारपर्यंत आम्ही या सर्व गोष्टींना पाठिंबा मागण्यासाठी हे केलेलं होतं, प्रयत्न केलेले होते. त्यांच्या पाठिंबा काही जणांनी दिलेले. अप्रोड सारखी जी संघटना आहे जी आदिवासींच्या सर्व ह्याच्यामध्ये काम करते त्यांनी जाहीरपणे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही प्रतिभा शिंदे ताईंना पण भेटलेलं होतं या विषयामध्ये की या विषयामध्ये आमचा मोर्चा निघालेला आहे, तुम्ही आमच्या मागण्यांना पाठिंबा द्या. माझं म्हणणं एवढंच आहे की जो शेतकऱ्यांचा आहे, म्हणजे अभिनंदन मी याच्यासाठी करीन की या दोन्ही मोर्चाचं अभिनंदन करताय तुम्ही, सरकारवर टीका करत नाही, तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याची भाषा करत नाही, शेतकऱ्यांचे अलायन्स पण तयार करायची भाषा करत नाही. झालेलं आहे की पूर्वी जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करायचे, मग शेकाप असेल, शरद जोशींसारखे असतील, राजू शेट्टींसारखे असतील, ज्यांनी अनेक प्रकारे केलेलं होतं, ते या मोर्चामध्ये कुठेच नव्हते. आणि जो वंचित आहे, ज्याच्याकडे जमीनच नाही, म्हणजे या रायगडमध्ये जो कातकरी समाज आहे, जो आदिम जातीतला आहे, जो गोड मांडिया जातीतला आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, त्यांच्या 1,000 भिल्ल लोकांना आम्ही जातीचे प्रमाणपत्र गेल्या महिन्यात दिलेले आहेत. हे प्रत्यक्ष वास्तवातलं आम्ही चित्र सांगतोय. आम्ही पहिल्यांदा केलेलं आहे आणि मग सरकारच्या दारामध्ये गेलेलं आहे. आम्ही पहिल्यांदा सर्वेक्षण केलेलं आहे, मग सरकारच्या दारामध्ये केलं. त्यामुळे उत्तरच देत नाही तुम्ही. या माझं म्हणणं आहे की तुम्ही काय केलं मी विचारलं होतं का तुम्हाला? आपल्या वनवासी आश्रमने काय केलं माझा प्रश्न होता का? माझा प्रश्न तुम्हाला होता तुम्ही पुढे काय करणार? पक्ष जे नेतृत्व करत होतं ते आज गेलेलं आहे आणि अशा आदिवासी समाजाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या थोडक्यात बघा, मला जयंत पाटील म्हणजे विषय कुठून सुरू झाला होता, तुमचा आता काय स्कोर आहे? तर शेकाप कसा आता जे नेतृत्व करत होते शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या प्रश्नामध्ये जे संघटना काम करतात त्या सर्व मागण्या सरकारच्या दरबारात आहे, त्या सरकार मान्य करायला तयार आहेत आणि शेकाप करू शकत नाही असं तुम्ही आता दावा केला. शेकापाला काय अर्थ नाही? आम्ही तसं नाही म्हणत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणून सांगितलेले आहे. मला एक क्विक टिप्पणी मला जयंत पाटलांची घ्यायची आहे, त्यानंतर मी शेवट सावधानवरती करेन. काय आम्ही चित्र दाखवतो की आदिवासी पायी चालत आला, त्याच्या पायाला खड्डा पडला, त्याच्या पायाला भेगा पडल्या, त्याच्याच आधाराने आम्ही दुसऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत का? त्याच्या आधाराने आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहोत का? ते दुःख दैन्य दाखवून आम्ही शेतकऱ्यांना मार्ग दाखवणार आहोत का? कधीतरी त्या आदिवासींचे प्रश्न जे आहेत सरकार चाललेलं आहे त्यांच्या घरामध्ये. आज आपल्या माध्यमातून सांगतो की अनेक असे जिल्हाधिकारी आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे करोडो रुपये पडलेले आहेत, तुम्ही आदिवासी समाजातले जे लोक आहेत, जे युवक आहेत, ज्यांना काम पाहिजे, मनरेगाच्या अंतर्गत काम पाहिजे, उद्यापासून काम द्यायला तयार आहे, वनवासी कल्याण आश्रम तयार आहे. आम्ही असे सिद्ध करून दाखवतो की या 100 गावामध्ये आम्ही हे दावे दाखवतो की आम्ही 1,000 लोकांना रेशन कार्ड मिळवून दिलेलं आहे. दाखवतो मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया घेतो. वनवासी कल्याण वणवा जो आहे त्या वणव्याने या सर्व गोष्टीचा आधार दिलेला आहे. हे सांगतो की ज्या वेळेला मोर्चा सरकार भेटायला गेला त्यावेळेला जे कम्युनिस्टांचे किंवा जे त्या मोर्चाचे नेतृत्व करणारे होते ते म्हणाले की पहिल्यांदा हे सरकार असेल की शिष्टमंडळ असेल की ज्यांनी आमची एवढी काळजी घेतली, आम्हाला भीती वाटत होती की हे सरकार आम्हाला कधी. जयंत पाटीलजी आता वनवासी कल्याण वर्सेस शेकाप चाललेलं आहे. जयंत पाटीलजी आता वनवासी कल्याण विरुद्ध
वनवासी कल्याण विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट डावे असा सगळा संघर्ष चाललेला आहे. मला खरं तर या लेवलला न्यायची नव्हती चर्चा, पण चव्हाणांनी नेलेली, त्यामुळे मला तुमची कमेंट घ्यावी लागेल. बोला. ठीक आहे, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. भाई बोला. आणि त्यांनी असेल तर अहो त्यांना बोलू तर द्या. अहो बोलू तर द्या. दुर्दैव या बोलू तर द्या. त्यांना बोलू तर द्या. जे कधी काळी नेतृत्व त्याच बघायच्या भूमिकेमध्ये आले. बघायचं ते तुम्ही बोलताय म्हणून ते बघायच्या भूमिकेत त्यांना बोलू तर द्या. आज त्या ठिकाणी असलेल्या ह्याच्यामध्ये आमचा पाठिंबा मला प्लीज माईक कट करावं लागेल, त्यांना बोलू द्या. जयंत पाटीलजी, आय एम सॉरी, मला येता आलं नाही, कारण हे बोलत होते, मला थांबावं लागलं त्यांना. तुम्हाला यांना काही उत्तर द्यायचंय का? नाही, याला उत्तर देण्याची गरज नाही. शेका पक्ष काय करतो आणि आम्ही काय करतो हे या राज्यातला इतिहास लिहिलेला आहे. जे जे मोर्चे निघाले किंवा जो जो संघर्ष केला आम्ही, आणि यशस्वी संघर्ष करणारे या राज्यामध्ये शेका पक्षच आहे. मी त्यांच्याबरोबर ते माझ्यापेक्षा सगळे विचारवंत आहेत, मी साधा माणूस आहे. शेका पक्षांनी काय केलं आणि शेका पक्षांनी किती संघर्ष करून आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले हे इतिहास सगळा सांगतोय. मी निश्चितपणे सांगतो की या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये आज आहेत प्रशिक्षित आणि विशेषतः ग्रॅज्युएट आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक सुद्धा शेका पक्षाने रायगड जिल्ह्यामध्ये कातकरी आणि ठाकूर समाजाचे तयार केलेले आहेत. नेतृत्व करावं, आम्ही सर्वांना समर्थन करू, पाठिंब्याला मागणा देऊ, आम्ही येऊ त्यामध्ये, आमचा झेंडा घेऊन येऊ. ठीक आहे, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही येतो. तुमचे वाद नको. मला शेवटची फक्त सावरांची प्रतिक्रिया घेतो. निशाजी, शेवटची प्रतिक्रिया अगदी थोडक्यात. दिल्लीमध्ये एक मोर्चा निघणार आहे शेतकऱ्यांचा. त्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घ्यावं. विशेष अधिवेशन सोडून द्या निशाजी. किमान आता जे महाराष्ट्रात अधिवेशन सुरू आहे त्यातला एक दिवस तुम्ही सत्ताधारी म्हणून शेतकरी प्रश्नांसाठी का नाही राखून ठेवत? हे बघा, मी पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री महोदय फडणवीस यांचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार सकारात्मक होतं, सकारात्मक आहे आणि त्या दृष्टीनं पावलंही उचलली गेलेली आहेत. एक दिवस काढू शकत नाही वगैरे असं काही नाहीये, तर त्याच दृष्टीनं निर्णय झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणीही चालू झालेली आहे. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. त्यामुळे सकारात्मक ही माझी भाषा नाहीये, तर ही सरकारची भाषा आहे की सरकार हे सकारात्मकच आहे. मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि काही तासांपूर्वी प्रतिभाताईंचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा झाली आणि मागण्या मान्य केल्यात. मागण्या लेखी आश्वासन सुद्धा ते द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे मी वेगळी काही भूमिका मांडणार नाही, तर सकारात्मक होतं आणि सकारात्मक आहे आणि राहणार आहे. मोर्चा काढावा लागणार नाही एवढं सांगेल सरकार. निशाजी, शेवटचा प्रश्न अभय देशपांडेंनी विचारलाय. पुन्हा हे मोर्चे निघणार नाही याची खात्री देताय तुम्ही? या मागण्यांसाठी परत मोर्चा काढावा लागणार नाही. हे बघा, वंचित वर्गासाठी मागण्या मान्य केलेल्या आहेत, सरकारने मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण वंचित वर्गाला आपले हक्क आणि अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो त्यांनी कधीही मागावा. त्यामुळे अभयजी, वंचित वर्गाला मागण्या मांडण्याचा अधिकार आहे म्हणून मोर्चाही काढायचा अधिकार आहे, म्हणजे मोर्चे पण निघणार आहेत यापुढे. त्यामुळे हा मोर्चा शेवटचा नाहीये हे स्पष्ट केल्याबद्दल निशा सावरा यांचं अभिनंदन. त्यांनी स्पष्ट केलं की तुम्हाला मोर्चे काढावे लागणार आहेत. सांगायचा मुद्दा असाच की काही वर्षानंतर सुद्धा मागण्या मान्य तांत्रिक अडचणी याही शब्दांच्या छलामध्ये आपण राहणार आहोत का? आणि उद्या आज हे मूक मोर्चे निघाले, आज ही सगळी मंडळी चालत आली, या मंडळींनी शस्त्र उद्या हातात उचललं की तुम्ही त्यांना नक्षलवादी ठरवणार आहात का? कारण त्यांना तुम्ही शेवटपर्यंत त्यांना रेशन कार्डासाठी सुद्धा जर का तुम्ही पळवत असाल, त्यांना चालायला लावत असाल, तर या माणसांनी करायचं काय? त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास कसा राहणार आहे हा प्रश्न या विधिमंडळात बसणाऱ्यांनी करायचा आहे. आणि म्हणून हा मुद्दा कदाचित शेकापचे जयंत पाटील सुद्धा लावून घेऊ शकतात. अधिवेशनातला एक दिवस आपण या मुद्द्यांसाठी घेऊ शकत नाही की ज्यामध्ये याबद्दल चर्चा होऊ शकते, सगळ्यांचे मुद्दे येऊ शकतात. हा प्रयत्न त्यांनी करावा, हा आशावाद आहे. आणि मागण्या ज्या आता किमान मान्य केलेल्या आहेत, निशा सावरांच्या भाषेत सकारात्मक विचार केलेला आहे, ते प्रत्यक्ष मागण्या मान्य होतील या अपेक्षेसह या चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.